अमित शहांचा मुंबई दौरा आहे आणि त्या पार्श्वभूमीवर NSUIचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात आहेत। हे कार्यकर्ते अमित शहांना प्रश्न विचारणार होते। लाठीचार्ज आणि पॅलेट गनचा मारा का केला हा सवाल त्यांना विचारणार होते। NSUI मुंबईचे अध्यक्ष प्रद्युम्न यादव यांना घरामधून पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि या संदर्भात आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी सुशांत यांच्याकडून। सुशांत, आपण जर बघितलं असेल तर कालपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईत आहेत। काल रात्री 9 वाजता अमित शहांचं मुंबईत आगमन झालं। आज अमित शहांचे 2 कार्यक्रम आहेत। मात्र आता आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार NSUIच्या कार्यकर्त्यांकडून आज आंदोलनाची हाक देण्यात आली होती। NSUIचे मुंबईचे कार्यकर्ते अमित शहा यांच्या विरोधात खरं तर आंदोलन करणार होते, मात्र पोलिसांनी त्यांना तत्काळ ताब्यात घेतलेला आहे। अमित शहाजी विद्यार्थ्यांविरोधात लाठीमार आणि बॅलेट गनचा वापर का केला अशा फलक घेऊन हे कार्यकर्ते जे आहेत ते मुंबईच्या रस्त्यावर उतरले होते, मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। आपण बघितलं असाल जे जंतर मंतरचे आंदोलन झालं आणि विद्यार्थ्यांना जी लाठीमार झाली त्यानंतर काँग्रेसकडून विविध ठिकाणी आंदोलन जे आहे ते मुंबईसह महाराष्ट्रात करण्यात आलं होतं। आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत असतानाच आज काँग्रेसच्या वतीनं NSUIच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आंदोलनाची हाक जी आहे ती देण्यात आलेली आहे। अगदी धन्यवाद सुशांत दिलेल्या माहितीसाठी। तर या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेला आहे। अमित शहांना हे कार्यकर्ते प्रश्न विचारणार होते पॅलेट गन संदर्भात।